इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी. 14 एप्रिल अर्थात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिन. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष किसनराव तारमळे यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच शहापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार दौलत दरोडा यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली महात्मा ज्योतिराव फुले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती सोहळा तसेच आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद तथा पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्ता मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 ते 2 या कालावधी अंतर्गत कुंभी भवन शहापूर येथे करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाच्या माध्यमातून आयोजित सदर कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सरचिटणीस किसनराव तारमळे, शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दौलत दरोडा, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना तारमळे, उपनगराध्यक्ष तथा अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सदामामा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेश सरचिटणीस संजय तिवरे, सचिव DK विशेसर तसेच बदलापूरच्या उपनगराध्यक्षा प्रियंका दामले, अंबरनाथचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका पूनम शेलार, सुनीता पाटील, सचिन पाटील तसेच बदलापूरच्या मागासवर्गीय सभापती सौ जाधव, दिनकर मोरे, विजय मौर्य, विजय पाटील, दिनेश चंदे, शरद जावळे, विनोद शेलार, गणेश गायकवाड असे इतर अनेक पदाधिकारी तथा कार्यकर्ते आदींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकेकाळचे आधारस्तंभ तथा दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत तसेच त्यांच्या अपघाती निधनाबद्दल उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आयोजित शोक सभेअंतर्गत 2 मिनिटाचे मौन पाळत उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्या लाडक्या दिवंगत सर्वोच्च नेत्याला भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. तसेच सदर कार्यक्रमाअंतर्गत उपस्थित सर्वच मान्यवरांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सरचिटणीस तसेच ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष किसनराव तारमळे यांच्या प्रमुख अधिपत्याखाली विशेषतः अंबरनाथचे उपनगराध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल सदामामा पाटील तसेच बदलापूरच्या उपनगराध्यक्षपदी निवडून आलेल्या प्रियंका दामले यांचा शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला. तसेच गत अनेक दशकांचा राजकारण तथा समाजकारणातील अनुभव लाभलेल्या प्रदेश सरचिटणीस तसेच ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष किसनराव तारमळे तथा शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दौलत दरोडा यांचा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला. तसेच सर्वच नेत्या मंडळींना सामाजिक तथा राजकीय वाटचालीबद्दल शुभेच्छा देखील देण्यात आल्या. तसेच येऊ घेत असलेल्या आगामी जिल्हा परिषद तथा पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाच्या माध्यमातून आयोजित सदर कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराला लाभलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांची अलोट गर्दी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रामीण तसेच शहरी भागातील वाढलेल्या पक्षाच्या ताकदीचे तसेच मतदानाच्या टक्केवारीचे द्योतक ठरले. तसेच आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद तथा पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने उपस्थित अनेक पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांना शहापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सरचिटणीस तसेच ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष किसनराव तारमळे, अंबरनाथचे नवनियुक्त उपनगराध्यक्ष तथा अंबरनाथ शहराध्यक्ष सदामामा पाटील तसेच बदलापूरचे उपनगराध्यक्ष प्रियंका दामले, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना तारमळे, प्रदेश सचिव DK विशेसर अशा इतर अनेक नेत्यांनी सखोल मार्गदर्शन केले. तसेच अलीकडेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अपघाताचे दुःख पचवीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनियुक्त अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांचे हात बळकट करण्याचे आवाहन देखील यावेळेस उपस्थित नेत्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले. तसेच आगामी येऊ घातलेल्या जिल्हा परिषद तथा पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी आपल्या सर्व ताकदीनिशी येणाऱ्या निवडणुकीसाठी सज्ज राहा असा मार्गदर्शक मोलाचा सल्ला देखील यावेळेस उपस्थित नेत्यांनी कार्यकर्त्यांना देताना स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या शिकवणीच्या अनुषंगाने जनतेमध्ये जात जनतेची कामे करण्याबाबतचे आवाहन देखील यावेळेस पक्ष नेतृत्वाकडून करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज.